मला असं वाटतं कधी कधी पालकांनी त्यांना समजून घ्यावं. कारण मोस्टली अशा काही काही घर आहेत तिथे पॅरेंट्स लोकांना टेन्शन नाही. पॅरेंट्स लोकांना मोठी जरी आली तरी काही टेन्शन नाही. पण त्यांच्या घराच्या बाजूच्या बाईला त्रास असतो की अरे तुमच्या मुलाला किती पर्सेंटेज, हो 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 त्याच्यानंतर रिलेटिव्हला त्रास असतो तुमच्या मुलाला किती पर्सेंटेज. म्हणजे इंटरेस्ट त्यांना जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू आपले पॅरेंट्स. नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा जो हा पॉडकास्ट आहे हा अमृता वडेरा मॅम सोबत आहे. मॅम ह्या वोकेशनल फॅकल्टीमध्ये इन्स्ट्रक्टर आहेत आणि आजचा जो हा पॉडकास्ट आहे हा फक्त स्टुडंटकरिता नसून हा पालकांकरिता सुद्धा आहे. यामध्ये जे आजच्या जनरेशनला आपण बघतो आहे की मुलांचे आणि पालकांचे जे संबंध जे आहेत हे तेवढे अजूनही प्रॉपर झालेले नाही आहेत. काही ज्या छोट्या मोठ्या मिसअंडरस्टँडिंग्स आहेत किंवा काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आजही फेस करत आहोत. तर हेच सर्व जे आपले प्रॉब्लेम्स आहे क्लिअर करण्याकरिताचा हा डिस्कशन होता आणि होपफुली हा डिस्कशन तुम्हाला पण युजफुल राहील आणि नक्की बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. स्वागत आहे मॅम तुमचं वायकेल व्हॉइस शो मध्ये. आणि आज आपण एका अशा विषयावर डिस्कस करणार आहेत ज्याच्याबद्दल खूप कमी बोलल्या गेलेलं आहे आणि मे बी लोकांना खूप कमी नॉलेज आहे, तो म्हणजे एमसीव्हीसी. तर मुळात एमसीव्हीसी हा विषय आहे का? एमसीव्हीसी म्हणजे मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्सेस. महाराष्ट्र शासनाने 1988-89 म्हणजे या वर्षापासून, म्हणजे हे एज्युकेशनल इयर 88-89 या वर्षापासून हे कोर्सेस स्टार्ट केले. मिनिमम कॉम्पिटन्सी म्हणजे कमीत कमी कौशल्य. कमीत कमी कौशल्य आपला मुलगा पहिल्या वर्गात जाते तर 10वी पर्यंत त्याच्याजवळ काही कौशल्य नसतात. तर त्या इतक्या कमी कौशल्यावर किंवा काही कौशल्य नसताना तो 11वीत जेव्हा ऍडमिशन घेतो मग त्याचं कौशल्य खूप कमी असते आणि त्या याच्यावर तो 2 वर्ष 11वी आणि 12वी म्हणजे 10+2 असा तो कोर्सेस आहे अलग अलग. हे नवीन कोर्सेस हे चालू केले की जेणेकरून स्किल पर्सन या इंडियामध्ये स्किल पर्सन निर्माण होते. हा तुम्हाला माहित आहे की आपली जुनी संस्कृती, आता लोहार असेल तर लोहाराचा मुलगा तो घरी बरोबर आपलं काम शिकायचा है ना. सुताराचा मुलगा सुतारकाम घरी शिकायचा किंवा जे घरी पारंपरिक व्यवसाय होते ते सगळे ते करायचे. परंतु एज्युकेशन सिस्टीम वाढली, सगळेजण अलग अलग ठिकाणी जॉब करायला लागले, शेती संस्कृती थोडी कमी व्हायला लागली. तर अशा याच्यात काय झालं, हे पारंपरिक व्यवसाय मागे पडले आणि मुलांना फक्त एज्युकेशनच 10वी पर्यंत म्हणजे त्यांना फक्त एज्युकेशन म्हणजे शिक्षण एवढंच माहिती आहे, परंतु हे स्किल्स त्यांच्याजवळ काही नव्हते. त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंटने हे 88-89 आहे हे चालू केले आहे. पण जेव्हा त्यांनी चालू केले तेव्हा एमसीव्हीसी हे नाव होतं त्या कोर्सचं. आता 3-4 वर्षात त्याचं नाव बदललं आहे. त्याचं नाव केलेलं आहे HSC व्होकेशनल. आता HSC म्हणजे हायर सेकंडरी स्कूल व्होकेशनल कोर्सेस. आणि जसं आता एमसीव्हीसी मध्ये सब्जेक्ट कुठले असतात? एमसीव्हीसी यामध्ये 6 वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. इंजिनिअरिंग ग्रुप आहे, मेडिकल ग्रुप आहे, फिशरी ग्रुप आहे, कॉमर्स ग्रुप आहे, असे वेगवेगळे ग्रुप आहेत. इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असे वेगवेगळे म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग रिलेटेड कोर्सेस आहेत या इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये. दुसरा वाणिज्य ग्रुप म्हणजे जो कॉमर्स ग्रुप आहे त्यामध्ये कॉमर्स रिलेटेड सगळे म्हणजे विषय आलेले आहेत. आणि फिशरीमध्ये मग तो फिशरीच आहे. आणखी पॅरामेडिकल ग्रुप आहे, त्यात एक्सरे टेक्निशियन, DMLT जे होतं ना ते लॅब टेक्निशियन असे कोर्सेस आहेत. असे अलग अलग कोर्सेस म्हणजे जवळपास सगळे क्षेत्र त्यांनी यामध्ये घेतलेले आहेत. भरपूर कोर्सेस आहे असे. एमसीव्हीसी हा एज्युकेशनल इयर्स मध्ये कुठल्या प्रकारे बेनिफिट? हा, एज्युकेशनल इयर मध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे का. 10वी पर्यंत काय असते मुलांना समजतच नाही अभ्यासाचं वगैरे. कोणी बॉन्ड म्हणजे अभ्यास 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 असे असतात. कोणाकोणाला खेळायला आवडते वगैरे.
कधी कधी कोणी आजारी असते का, अशा वेळेस काय होते 10वी पर्सेंटेज कमी पडते. त्या मुलात टॅलेंट आहे पण 10वीत पर्सेंटेज कमी पडलं किंवा त्याला कळत नाही म्हणून अभ्यास नाही केला म्हणून पर्सेंटेज कमी पडलं. जे समजदार मुलं आहेत ते अभ्यास करतात आणि इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये किंवा आणखी चांगल्या फील्डमध्ये ते जातात. आणि हे जे पोरं काही जे कमी पर्सेंटेज आलेलं आहे तर त्यांना असं वाटतं आता मी काय करू, कारण 10वी नंतरचे ऍडमिशन सगळं पर्सेंटेज बेसवर आहे. जास्त पर्सेंटेज मग चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, चांगल्या कोर्सला ऍडमिशन. मग यांना असं वाटतं आता मी माझे सगळे मार्ग बंद झाले, त्याच्यासाठी शिल्लक राहिलं काय मग आर्ट. म्हणजे मग आर्ट्स म्हटलं की मग त्याला पुढे आर्ट्स मध्ये जावं लागेल, त्याचे मार्ग बंद झाले असं वाटतं त्याला. मग अशा वेळेस काय होते, अशा वेळेस हे MCVC हे व्होकेशनल कोर्सेस अतिशय कामात आलेले आहेत. इथे आल्यावर हे 2 वर्ष केले की ह्या 2 वर्षानंतर डायरेक्ट त्यांना कॉलेजच्या सेकंड इयरला ऍडमिशन मिळून मुलगा पॉली करते. 2 वर्षात पॉली होतो 10वी झाल्यानंतर. 10वी नंतर त्याला कळते की हो मी अभ्यास करायला पाहिजे होता, तो ते हे 2 वर्षात तो ते सगळं करते आणि तो डायरेक्ट कॉलेजला ऍडमिशन घेते. 2 वर्ष कॉलेज झालं त्याचं की तो इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला जाते. बाकीचे पोरं 4 वर्षात इंजिनिअरिंग करतात, हे पोरं 3 वर्षात इंजिनिअरिंग करतात. आणखी हे जे आहे आपलं MCVC इंग्लिश मिडियमही आहे यात, परंतु जास्तीत जास्त मराठी मिडियमच आहे सगळीकडे चालू. ते पोरं मातृभाषेत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इंजिनिअरिंग हे मातृभाषेत शिकत असल्यामुळे त्यांना लवकर येते ते. आणि या कोर्सची एक विशेषता ही आहे की 70% प्रॅक्टिकल नॉलेज आहे यात. प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळे त्यांना करून 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 अभ्यासाची आवड निर्माण होते, त्या गोष्टीत इंटरेस्ट निर्माण होतो, स्किल येते त्यांना ती गोष्ट, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, अतिशय जास्त कॉन्फिडन्स वाढतो त्यांचा. आणि त्यानंतर ते पॉलीला या जे सायन्सचे जास्त पर्सेंटेज वाल्या मुलांपेक्षा हे पोरं खूप चांगले राहतात तिथे. पूर्ण नॉलेज येऊन जातात ना, प्रॅक्टिकल नॉलेज मदर टंग मध्ये पूर्ण नॉलेज येऊन जातं. मदर टंग मध्ये ते फक्त त्यांना थोडंसं इंग्रजी बद्दल वाटत असते, कारण इकडे येणारे पोरं जास्त पर्सेंटेजचे पोरं येत नसल्यामुळे त्यांना इंग्रजीत थोडासा प्रॉब्लेम येतो. परंतु त्यांचा कॉन्फिडन्स लेवल यासाठी वाटतो की या जास्त पर्सेंटेज वाला मुलगा याच्यापेक्षा मला जास्त येतं सरांनी शिकवलेलं, मी पटापट सर्किट करून दाखवत आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा आणि त्यामुळे त्याचं कौतुकही होतं बाकी मुलांपेक्षा, की अरे हा तर असाच होता, MCVCच केला, परंतु हा आपल्यापेक्षा पुढे आहे. मग त्याला त्याच्याकडे शिकायला येतात ती मुलं. नाही पहिले कसं ना थोडंसं MCVC ला नॉर्मली ट्रीट करायचं की हा 11वी 12वी म्हणजे पहिले त्यांना तेवढा व्हॅल्यू दिला नाही MCVC ला. पण ऍक्च्युली माझ्या अकॉर्डिंगली मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट अशी फील्ड आहे. जसं की तुम्ही मला बेनिफिट सांगितले यातले की खूप एज्युकेशनल इयर मध्ये पण खूप फास्ट बेनिफिट देतात. तर मला असं वाटतं बेनिफिट सोबत सोबत काही थ्रीट्स पण असतील त्यामध्ये की काही प्रॉब्लेम्स पण फेस करावे लागत असेल स्टुडंट्सला. बरोबर. तर ते कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात? प्रॉब्लेम्स म्हणजे काय होते माहिती आहे का, जसं मी तुम्हाला सांगितलं आता की 10वीत काही मुलं त्यांच्या म्हणजे टॅलेंट असतानाही काही त्यांच्या कारणाने कमी पर्सेंटेजमुळे ते इकडे येतात. आणि काही मुलं ऑलरेडी त्यांना काही शिकायची खूप इच्छा नसते किंवा इंटरेस्ट नसतो कोणा गोष्टी. म्हणजे इथे आल्यावर जो टीचर आहे त्या टीचरला त्या दोन्ही पोरांना सारखं ट्रीट करावं लागतं. आणि अशा वेळेस काय होते, याला शिकायची इच्छा आहे, याला हा त्याला डायव्हर्ट करतो. यामध्ये मग थोडंसं त्या ह्याच्यात थोडंसं गडबड होऊ शकते. आता जसं तुम्ही एक टीचर आहात, तुम्ही कॉलेजमध्ये स्टुडंट्स हँडल करतात प्लस तुम्ही घर पण हँडल करता. तर जे तुम्ही आता पर्सनल लाईफ मध्ये तुमच्या जे काही तुमचे चिल्ड्रन्स आहात त्यांना कशा टाइप मध्ये ट्रीट करतात? जसे त्यांचे पण काहीतरी असतील की जसं 10th मध्ये त्यांची एज्युकेशन जेव्हा स्टार्ट होतं त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करतात की एज्युकेशनचं प्रेशर येतं एक, त्यानंतर एज्युकेशन पेक्षा रिझल्टचं प्रेशर जास्त येतं. तर त्या टाइप मध्ये तुम्ही कशा टाइप मध्ये हँडल करता? म्हणजे घरच्या बाबतीत की शाळेतल्या म्हणजे प्रोफेशन आणि पर्सनल मॅनेजमेंट जे असतात. प्रोफेशनल पर्सनल. माझी आई पण टीचर होती, माझी आई. तर मला वडील नव्हते आणि आम्ही 3 जण. तर माझ्या आईचा जास्तीत जास्त वेळ शाळेत जायचा, आई टीचर असल्यामुळे. त्यानंतर बाजार सगळ्या गोष्टी आणणं, आमच्या तिघांचा
सांभाळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिला बाहेरची कामं, शाळा, अशी ती बाहेर जास्त लक्ष द्यायची. आणि त्यात काय होतं, आम्ही शाळेत आमच्या तिघांचेही पहिले नंबर. तर शाळेतलं बरेच जण म्हणायचे की मॅडम तुम्ही तर कधी अभ्यास घेताना तुमच्या मुलांचा दिसलाच नाही तुम्ही, मग यांचे पहिले नंबर कसे येतात, ही मुलं हुशार कशी आहे. आणि माझा भाऊ तर अतिशय जास्त हुशार होता, माझी बहीण पण मेरिटमध्ये वगैरे होती त्यावेळेस. तर माझ्या आईने एक गोष्ट सांगितली होती की माझ्याजवळ जे माझे शिवाजी सोसायटीत होती आणि तिथे येणारे मुलं सगळे खेड्यातले वगैरे, आजूबाजूच्या खेड्यातले, शेतकऱ्यांच्या, ज्यांच्या घरी असे खूप एज्युकेशनचं महत्व नाही, त्या पोरांची मी अन्याय करत नाही. मी त्या पोरांना न्याय देते, त्यांना शिक्षणाचं महत्व देते, त्यांना शिकवते. तुम्ही हे जे काम करते मी, हे पुण्याचं, ह्या पुण्याच्या कामाचं फळ तो वर बघते आणि मला माझ्या मुलांचा अभ्यासच घ्यावा नाही लागत. तर ही गोष्ट जी आहे ही लहानपणी आईने कोणाला म्हटली होती की काय हे मला माहित नाही, मी कधी ऐकली काय, पण ती माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये इतकी जास्त फिट झालेली होती ती, की मी त्याच गोष्टीकडे लक्ष दिलं की मी माझ्याजवळ जे मुलं येतात, आणि मला माहित होतं माझ्याजवळ येणारे पोरं थोडे स्पेशल आहेत, जे सायन्सला इकडे जात नाही, त्याच्यापेक्षा माझ्याकडे येणारा तो मागचा काळी करणारा असाच मुलगा आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे आणखी जास्त पद्धतीने लक्ष देणं आहे. तर मी त्यांच्याकडे जितकं जास्त लक्ष देईल तितकं देव, म्हणजे आता तुम्ही म्हणायला नाही पाहिजे की विज्ञानवादी, इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं हे विज्ञानवादी आहे आणि हे आध्यात्मिककडे आहे, परंतु आहे काहीतरी त्या गोष्टीला, मी ते मानते ते. त्याच्यामुळे मी हेच केलं की मी यांच्याकडे इतकं लक्ष दिलं की खरंच माझ्याकडे, म्हणजे त्यांनीच माझ्या मुलीकडे लक्ष दिलं. म्हणजे इव्हन ती मला कधी अभ्यास करताना दिसायची नाही, आणि मी शाळेतही मी तशाच पोरांना फेस करत होती, अरे अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, वाच रे, वाच रे, घरीही तेच. तर ज्यावेळेस तिचा 10th रिझल्ट लागला ना, तर मला असं वाटलं ती फेल होईल, आणि मग मला शेवटी असं वाटायचं पण की ही फेल झाली पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल आई आहे असं का बरं वाटते, असं फेल झाली पाहिजे, मला याच्यासाठी वाटत फेल झाली पाहिजे, म्हणजे ती ठोकर आहे महत्वाची. ती या वयात जर लागली ती तर ती सुधरेल कदाचित, म्हणजे ती मग अभ्यास करेल, कारण तिच्या क्वालिटीज होत्या त्या आहे, ते सगळं तिने केलं पाहिजे ते. तर इव्हन मी तिचा रिझल्टही नाही पाहिला. मी तर आमच्या शाळेतला एक सर आहे, त्या सरांचा मुलगा 10वीत होता त्यावेळेस, मी त्यांच्याजवळ तिचा रोल नंबर 2 टाकला, ती नापासच होणार आहे म्हटलं, परंतु बघून काय म्हटलं तिचा रिझल्ट काय आहे. तर त्यांनी फोन करून सांगितलं की मॅडम तुमच्या मुलीला 82 पॉईंट समथिंग मार्क्स आहे. म्हटलं नाही सर, काही चुकलं असेल म्हटलं रोल नंबर वगैरे, माझ्या मुलाला 78-79 आहे. म्हटलं नाही असं काही नाही, चेक करा म्हटलं एक वेळा. नाही म्हणे मॅडम तोच नंबर आहे, तेच त्यांनी मार्कलिस्टच पाठवली मला. तर त्यावेळेस मी म्हटलं हो तो आहे कुठेतरी, त्याचं पे ऑफ म्हणजे इनडायरेक्टली मिळत असते, आणि ते मिळाले मला, कारण मी यांच्याकडे लक्ष दिलं. हो बरोबर. आणि सेम कंडिशन घरची, इकडे शाळेत पोरं ऐकत नाही, म्हणजे ऐकतात ते असं नाही, परंतु आपल्या एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात की कंटिन्यू अभ्यास कर, असं बिलकुल म्हणजे चाकोरीबद्ध ह्याच्यात असले पाहिजे असं वाटते. ते चाकोरीच्या बाहेर राहून पण ते करतात, केलं त्यांनी. इव्हन मला माझे पोरं पण खूप चांगले पुढे गेलेले आहे, आणि घरी पण समजा माझी मुलगी पण ती वेल एज्युकेटेड आहे, शिकतच आहे अजूनही. नाही बरोबर आहे. जसं कसं टीचर एक दुसरी आईच असते आपली कॉलेजमध्ये, म्हणजे आपण त्यांच्याचकडनं एक्सपेक्ट करतो की तुम्ही आम्हाला समजवा, आम्हाला समजून घ्या, कारण घरी एक आपल्या आईला समजवतो आपण, आणि दुसरं म्हणजे टीचर्सला. तर आता जसं तुम्ही सांगितलं तुमची मुलगी पण आहे सध्या एज्युकेशन करत, तर तुम्ही स्वतः फेस केलं असेल की मुलं ना एज्युकेशन मध्ये पेपर किंवा जे काही एक्झाम्स असतात त्याच्यापेक्षा जास्त रिझल्टला घाबरतात, आणि रिझल्ट मग पॅनिक होतात. भरपूरदा त्यांच्यासोबत डिप्रेशन मध्ये ऑलमोस्ट चालले जातात मुलं, की काय तर फक्त रिझल्ट काय येईल आपला. तर त्याविषयी तुम्ही पालकांना काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे आपण आपल्या मुलांना ट्रीट करू शकतो त्या? हे पण खूप महत्वाचं आहे, कारण मुलं अभ्यास करतात आणि ते पॅनिक होऊन एक्झामच्या वेळेस काहीतरी रायटिंग मध्ये गडबड होते, किंवा त्यांना आठवायला किंवा त्या स्ट्रेसनी त्यांना ते आठवत नाही पाहिजे ते, आणि शेवटी आपलं मूल्यांकन ते मार्क्सवर होते. परंतु मी पालकांनाही काही गोष्टी सांगितल्या आणि विद्यार्थ्यांनी
की तुमच्या जर मार्कलिस्ट वरचे ते तुमचे मार्क म्हणजे मार्क नाही आहे. एक उदाहरण, साधं उदाहरण घेते मी. तुमच्याकडे एखादी स्वयंपाकाला तुम्हाला बाई लावायची आहे. तिने तिच्या जवळच्या डिग्र्या दाखवल्या की मी कुकिंग क्लास केलेला आहे, याचे क्लास केलेले आहे, त्याचे क्लास केले आहे. त्या डिग्री पण जर तुम्ही तिला ठेवलं आणि तिला स्वयंपाक करायला लावला, साध्या नॉर्मल तुम्ही तिला 2 प्रकारच्या वेगळ्या भाज्या करायला लावल्या, व्यवस्थित पोळी करायला लावली, तिने तिच्या डिग्र्या दाखवल्या आणि तिने ते करूनच नाही दाखवलं व्यवस्थित की तुम्ही ते धड खाऊ शकत नाही, तर तिथे डिग्र्या काय कामाच्या. ह्या गोष्टी मी पालकांना समजून सांगत असते की कधी कधी नुसती डिग्री आहे तर त्यात मार्क्स खूप जास्त पर्सेंटेज असणं आवश्यक नाही आहे. तो किती स्किल्ड आहे, तो किती हे आहे, त्याला किती त्या गोष्टीचं नॉलेज आहे. कधी कधी त्यांना नॉलेज असते पण त्यांना ते लिहून नाही दाखवता येत. त्याच्यामुळे तुम्ही हे अंडर एस्टिमेट स्वतःला करायचंच नाही. तुम्ही करायचं ते आणि त्याला येते. आणि पालकांनाही सांगते की तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. विद्यार्थ्यांना म्हणते की नाही, समजा कधी काही तुम्ही नापास झाले तर जीवन तिथं काही संपलं नाही आहे. महात्मा गांधी 7 ते 8 वेळा एक्झाम दिले, त्यांनी फेल झाले, ते बॅरिस्टर झाले. म्हणजे त्यांनी जर केलं तुम्ही करू शकता. तेही म्हणजे माणूसच होतं ना. मग आपल्यातही आहे ते, आपण आपल्या बुद्धीचा व्यवस्थित वापर केला नाही, होईल ते पण होईल. आणि मोस्टली कसं ना, या जनरेशन मध्ये स्टुडंट खूप कन्फ्युज असतात. चूज करतात करिअर आणि त्यांच्या मनाने करतात, पण तरी ते थोडा म्हणजे 1-2 वर्षाचा टाइम पिरियड गेला की ते कन्फ्युज होऊन जातात की यार चुकलो तर नाही. आणि त्या टाइमला त्यांना असं वाटतं की आपल्याला मग आपल्या वडिलांनी म्हणा किंवा आईने सांगितली ती गोष्ट बरोबर होती. तर हे जे फेजेस आहेत स्टुडंटला म्हणजे समजायला हवं की नेमकं आपले आईवडील का सांगत आहेत. तर एक स्टुडंटला तुम्ही तुमच्याकडून काय एक संदेश देऊ इच्छिता की म्हणजे जे आपले पॅरेंट्स लोक आपल्याला समजावत आहेत की ते कशा पद्धतीने त्यांना हँडल करायला पाहिजे. मी काय म्हणते, ज्यावेळेस म्हणजे आम्ही ज्यावेळेस पाल्य होतो आणि आम्हाला पॅरेंट्स होते त्यावेळेस आम्ही पालकांचं ऐकायला पाहिजे होतं. त्यांनी जे सांगितलं ते करायला पाहिजे होतं. हा तो काळ होता. परंतु आता काय झालेलं आहे, इतके अलग अलग कोर्सेस आहेत, इतके अलग अलग क्षेत्र आहेत, त्या क्षेत्राचं जे पॅरेंट्सला माहित नाही, इव्हन माझ्या एवढ्या वयाच्या लोकांना जे माहिती नाही, एज्युकेटेड असून सुद्धा ते त्या छोट्या छोट्या मुलांना माहित आहे, 11वी-12वीच्या, ते त्यांना माहित आहे. मला असं वाटतं कधी कधी पालकांनी त्यांना समजून घ्यावं. बरोबर आहे. थोडस असं वाटतं की सगळ्यांनी पालकांचं ऐकायला पाहिजे, पण मी आता नाही म्हणत. कधी कधी कसं पहिले त्यांना समजून घ्या. तुम्ही त्याला करायला सांगितल्यावर तो जर सक्सेस नाही झाला तर तो तुमच्यावर नेहमीची म्हणजे हे ब्लेम करेल, तो की तुमच्यामुळे मी हे करू नाही शकलो. परंतु त्याच्यामुळे तो जर सक्सेस नाही झाला तर त्याला असं वाटेल नाही मी माझं ऐकलं नाही, आता मला माझ्या मम्मी पप्पाचं ऐकायचंय, मला आता बरोबर करायचंय, किंवा आता मी जे नेक्स्ट सिलेक्ट करेल तर तो प्रॉपर चूज करेल, तो की आता अशी गडबड व्हायला नको. म्हणून पहिले त्यांनी त्या करिअर चूज करण्याच्या बाबतीत पहिले इतका टेन्शन घेऊन किंवा माहिती घेऊन जे केलं नसेल तो दुसऱ्यांदा तो व्यवस्थित करेल आणि तो सक्सेसच होईल. आता जसं आपल्याला माहिती आहे 10वीचे पेपर्स झाले, त्याच्या बोर्डाच्या बाहेर जे स्टुडंट्स असायचे ना, लिटरली त्यांच्या चेहऱ्यावर इतकं स्ट्रेस की अभ्यास करून ते पेपर लिहितात, पण तरी जो इतका त्यांच्या दिमागावर स्ट्रेस असतो की ऍक्च्युअली तो स्ट्रेस असतो कशाचा तो पण समजत नाही आपल्याला. आपल्याला माहित असते आपल्या मुलांनी अभ्यास केलेला आहे. कधी कधी असं की पॅरेंट्स लोक स्वतः पण बघतात की अरे नाही मुलगा तर 18 तास अभ्यास करतोय, तरी जो त्याच्या दिमागावरचा जो स्ट्रेस असते मग तशा टाइप मध्ये मग आपल्या पॅरेंट्स कसं हँडल करायला पाहिजे त्यांच्या मुलांना. आपण न पाहायला लहानपणापासून एक्झाम आहे, अभ्यास एक्झाम, पहिलीतला पोरगा असो, हो, दुसरीतला असो, आणि त्यानंतर लहानपणापासून तो जेव्हा लहान असतो तेव्हा 10वी-12वीचे जेव्हा एक्झाम्स असतात बोर्डाच्या, तेव्हापासून तो एकच ऐकत असतो की याचा खूप लोड घ्यावा लागायचं असतं, अभ्यासाचा खूप अभ्यास करायचा असतो. तर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना ते कुठेतरी जाऊन बसते की हे खूप हेवी आहे. ते हेवी काहीच नसते, ती रेग्युलर परीक्षेसारखीच रेग्युलर, जशी पहिलीची परीक्षा तशीच चौथीची परीक्षा, तशीच 8वीची, तशीच शाळेची एक्झाम, तशीच बोर्डाची एक्झाम.
फक्त बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस एकाला एकटं बसावं लागते, 4 वेळा बाहेर जाता येत नाही, थोडीशी शांतता असते. टीचर आपल्या टीचर आपल्या समोर उभ्या नाही राहत, दुसऱ्या शाळेत जाऊन एक्झाम द्यावं लागते, दुसऱ्या टीचर्स असतात, ते टीचर काही तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही लिहत राहा चुपचाप. असं काही नसते. पण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असं हे चुकीचं आहे. आपण आता आपल्या मुलांसमोर म्हणायलाच नाही पाहिजे की बोर्ड आहे, टर्निंग पॉईंट आहे, तुला आता अभ्यास करावा लागेल, नाही असं केलं तर असं होईल. तर आपण काय करतो, दिवसातल्या जास्तीत जास्त निगेटिव्ह गोष्टीच घेत असतो आणि प्रेशर एक क्रिएट करतो. आपण एक क्रिएट करतो आपल्या डोक्यावर आणि त्यांच्या डोक्यावर. म्हणजे आपल्याला माहित नसते, आपल्याला असं करायचं नसते ना, आपल्याला प्रेशर घ्यायचं आहे ना त्यांना द्यायचं आहे, पण ते आपल्या लक्षात नाही येत, अजाणतेपणाने आपण हे करत असतो. आणि इंटेन्शनली ते सबकॉन्शियस माइंड ते पकडून ठेवते कुठेतरी. म्हणून मग त्या बोर्ड एक्झाम आलाय की नवीन त्यांना डिप्रेशन यायला, हा रिझल्ट लागायच्या आधी आत्महत्येचे प्रकार चालू होते. आणि रिझल्ट लागल्यावर माहिती पडतात की अरे तो तर मेरिट आला, टॉप मध्ये आहे. हे अतिशय चुकीचं आहे. हे त्यांना सांगताना सगळ्यात पहिलं पॅरेंट्सनी सांगायचं की तू रिलॅक्स राहा, नापास झाला तरी चालते, 3 तास जाऊन पेपर लिही, तुला जे येते ते लिही. 2 तासात पेपर संपला तरी 1 तास अजून काय करायचं ते पेपर समोर पहा, तुला काय लिहिता येईल, पण तू 3 तास तिथे लिही तुला जे वाटते ते, त्याच्या रिलेटेड टेन्शन घेऊ नको. बरेचदा तेच होतं ना की मुलं टेन्शन काय घेतात की अरे आपल्या पप्पांनी म्हटलं एवढे पर्सेंटेज पाहिजे, आणि ते तेवढे ट्राय करतात पण नाही येत. समटाइम्स असं होतं की बोर्ड मध्ये तिथे गेल्यावर एक प्रेशर फील होते, नाही सुचत त्या टाइमला मग त्यांचं कसं माइंड थोडासा काम करणं बंद करून देते, ब्लँक होऊन जातात त्या मुमेंटला. आणि मग घरी आल्यावर मग ते जे घरच्यांचे चेहरे असतात की अरे यार इतके सांगितले होते आणि आपण आणले नाही, आणि तो जो फेस राहतो मुलांचा, मग ते स्वतःला डॉमिनेट करणं स्टार्ट करून देतात अकॉर्डिंग. आजकाल काय झालं माहित आहे का, पर्सेंटेज एक प्रेस्टिज पॉइंट झालेला आहे पूर्णपणे. आहे ना. तुमच्या मुलाला किती आहे, तुमच्या मुलाला किती आहे, एखाद्याने छातीटोक सांगा माझ्या पोराला 40 आहे म्हणून पर्सेंट, आणि बिनजान त्याला पार्टी द्या ना, तो नापास तरी झाला. तेच ना, तो 39 पेक्षा 1% माझा पोरगा चांगला आहे. प्रत्येक जण मेहनत करण्याचा प्रयत्न करत असते, प्रत्येकाची एक कुवत लिमिट ठरलेली आहे. नाही तर सगळेजण पीटी उषा झाली असते, सगळेजण लता मंगेशकर झाले असते. असं नाही, सगळ्यांमध्ये सगळ्या क्वालिटीज नाही राहत. त्यामुळे हे असं आहे, आणि हे पॅरेंट्सनी समजून घ्यायला पाहिजे. तो प्रेस्टिज इश्यू नाही, आणि त्यांनी पण 4 लोकांमध्ये सांगायचं बिलकुल जिंकायचं नाही. ते लाजतात म्हणून मग त्या पोरांनाही तसं होतं, म्हणून मग ते पोरे डिप्रेशन मध्ये जातात. आणि हे तर अभ्यास नाही केला इथं तो असा करतो, म्हणजे त्याला अजाणतेपणाने सतत फील करवतात, हे पॅरेंट्स करवतात, सतत करवतात ते फील. आणि मग त्यांनी ते प्रेशर घेतात. त्यांना पहिल्यांदा दुर्लक्ष करून, नंतर दुर्लक्ष करून, त्यांना मन आहे ना त्यांना. एक तर त्यांना कमी पर्सेंटेज मध्ये स्वतःच ते डिप्रेस झालेले असतात. ते कोणाजवळ मोकळे होऊ शकत नाही, कोणाजवळ मोकळे त्याच्या मित्राला सांगू शकते का तो? त्याचा मित्र कधी कधी एखादा चांगला असेल, तू अभ्यास नाही केला, तू असं केलं म्हणून तू कमी राहिला, पहा मी असं नाही केलं म्हणून मी चांगला आहे. सेम त्याचा असलं तो काय म्हणून तुझ्या घरी रागवतात का माझ्या घरी रागवतात, सेम कंडिशन आहे. म्हणजे एकंदरीत कसं आहे ना की प्रेशर जे आहे ते दोन्ही साईडला आहे. म्हणजे असं जरुरी नाही की फक्त पॅरेंट्स प्रेशर देतात. कधी कधी होते असं की मुलं पण प्रेशर घेतात स्वतःहून, कारण ते इमेज करतात की अरे आपल्या वडिलांची इमेज आहे आणि आपण कमी पर्सेंटेज, कारण त्याच्यात कुठे ना कारणीभूत सोसायटी पण आहे. कारण मोस्टली अशा काही घर आहेत जिथे पॅरेंट्स लोकांना टेन्शन नाही. पॅरेंट्स लोकांचं 40 जरी आले तरी काही टेन्शन नाही, पण त्यांच्या घराच्या बाजूच्या बाईला त्रास असतो की अरे तुमच्या मुलाला किती पर्सेंटेज, त्याच्यानंतर रिलेटिव्हला त्रास असतो तुमच्या मुलाला किती पर्सेंटेज आहे. जे इंटरेस्ट त्यांना जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू आपले पॅरेंट्स. तर मला असं वाटतं कधी कधी की बाहेरच्यांमुळे पण कधी कधी प्रेशर क्रिएट होते. प्रत्येकदाच म्हणजे पॅरेंट्स किंवा मुलं नाही घेत, कधी कधी बाहेरचे लोक सुद्धा क्रिएट करतात. आणि भरपूरदा असं होते की खूप डिप्रेशन मध्ये जातात मुलं, की पुढे म्हणजे कधी कधी मेरिट लिस्टचे जे मुलं असतात ना ते सुद्धा लाईन मध्ये पुढे जाऊ शकत नाही. ते बॅक बेंचर्सच्या लाईन मध्ये उभे राहतात कधी कधी मेरिट लिस्टचे. मोस्ट ऑफ द टाइम असे होतात, कारण फक्त प्रेशर जे एज्युकेशनचं म्हणा किंवा रिझल्टचं जे प्रेशर असतात
आणि दुसरं म्हणजे आता बघा जसं आपण म्हणतो पण आई लोक जे असतात त्यांना खूप एक कम्फर्ट झोन मध्ये असतात मुलं हो की नाही इथे नको जाऊ हे कर तिथे नको जाऊ ते कर. तर कधी कधी अकॉर्डिंग आता ही जनरेशन जी आहे यांना असं वाटतं आम्हाला आमच्या मनाने राहू द्या, हो जरी चुकीचं असेल तरी आम्हाला आमच्या मनाने राहू द्या. पण पॅरेंट्स लोक असते की तू मनाने राहा ना माझ्या प्रोटेक्शन मध्ये. हो पण कधी कधी असं होतं की समटाइम्स ते प्रोटेक्शन पण एक त्यांना असं वाटतं की यार कुठेतरी हे प्रॉब्लेम बंधन आहे. बंधन आहे. तर मग प्रोटेक्शन देणं चांगलं आहे की वाईट? प्रोटेक्शन देणं प्रोटेक्शन आवश्यक आहे एक लेवल पर्यंत. आणखी दुसरी गोष्ट त्या स्टुडंट किंवा ती व्यक्ती छोटी व्यक्ती त्यांनी एक्सेप्ट करणंही आवश्यक आहे ना प्रोटेक्शन. आता आपण आजकाल काही काही प्रकार ऐकतो ना मुलंही सेफ नाही ते दादागिरी काही असे कोणते या मार्गाला लागतात वगैरे. आणि मुली पण आपण काही काही ऐकत आहे त्यामुळे मुलीही सेफ नाही. आपण जे सातच्या आत घरात म्हणतो सातच्या आत घराची जी संस्कृती होती कधी कधी हे बाहेरचं ऐकल्यावर असं वाटतं ते बरोबर होतं का. मी माझ्या मुलीला म्हणते तुम्हाला म्हणते मम्मी तू जुन्या जमान्याची. मी म्हणते नाही बाई जुन्या जमान्याची तू पुढे गेली पाहिजे तू शिकली पाहिजे किंवा प्रत्येकच मुलगी पुढे गेली पाहिजे शिकली पाहिजे. परंतु नाही म्हटलं तरी कुठेतरी थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात. त्याच्यामुळे प्रोटेक्शन मुलींनी मुलांनी हे स्वतःच आपले जे लिमिटेशन आपले दायरे हे त्यांनी स्वतः जर सांभाळले आणि स्वतः क्रिएट केले की हे ह्या लेवल पर्यंत मला जायचं आहे मला बाहेर राहायचंय मला 9 वाजेपर्यंत गर्दी रोडवर असेपर्यंतच मी बाहेर राहू शकते. मी कुठं एकटी जायचं का कुठं ग्रुपमध्ये असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा सेन्स त्यांना येईपर्यंत घरच्यांचं प्रोटेक्शन आवश्यक आहे. एक वेळ त्यांना सेन्स आला तो आणि त्यांनी आपली एक प्रोटेक्शन वॉल आपली त्यांनी तयार केली की मग घरच्यांची गरज नाही प्रोटेक्शन. आणि त्यांनी आपली प्रोटेक्शन वॉल तयार केली पॅरेंट्स समजून जातात की नाही हे हिचं बरोबर सामावून घेते तिचं किंवा मुलगा आहे त्यांनाही आवश्यक आहे ना कारण ते अलग अलग मार्गाला जातात. त्यांच्याशी गलत होतात आजकाल त्यांच्याशी पण काही फ्रॉड होऊ शकतात होतच आहे आपण बघतोच आहे ना आपण. तर त्याच्यासाठी ते आवश्यकच आहे. आणि प्रत्येकाने आपले दायरे आपले मित्र कसे आहे ते हळूहळू आपल्याला माहित असतात. थोडं इंट्युशन जागा ठेवून याच्यासाठी मेडिटेशन करा तुम्ही कारण मुलं लांब गेलेले आहे या गोष्टीपासून. ह्या गोष्टी आवश्यक आहे तर लगेच तुम्हाला चांगल्या वाईटची लगेच तुम्हाला पारख व्हायला सुरुवात होईल. आणि आता म्हणजे वर्ष 2000 पासून म्हणजे 1960 संपल्यापासून 2000 म्हणजे चंद्राचा प्रभाव जास्त आहे पृथ्वीवर. तर त्यामुळे इंट्युशन पॉवर आताच्या मुलांची तुमच्या लोकांची आहे चांगली. ते लवकर चांगलं वाईट लवकर ते डिटेक्ट करू शकतात. तर त्यांनी आपले प्रोटेक्शन लेवल आपले दायरे सांभाळून काम केलं तर काही होत नाही. आणि घरच्यांनी खूप जास्त त्यांना बंधन नाही द्यायला पाहिजे. त्यांना समजून घ्यायचं काय करत आहे ते व्यवस्थित करत त्यांच्यावर लांबून लक्ष ठेवायचं त्यांच्यावर. आणि मला असं वाटतं कधी कधी ना की मुलांमध्ये आणि पॅरेंट्स मध्ये जो डिस्टन्स क्रिएट होत आहे मे बी त्याचं हे मूळ कारणही असू शकते की कसं आहे ऍट द एज पर्यंत मुलांना जेव्हा कळते की हो आपल्याला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे ऍट द टाइम तेव्हा ते वॉल क्रिएट करतात. काही पेरेंट्स आफ्टर दॅट पण त्यांना असं असते की नाही मी प्रोटेक्ट करतो. असं भरपूरदा होते की आफ्टर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तरी पण त्यांचं असते की नाही मी प्रोटेक्ट करतो. आणि मुलांचं असते की आम्हाला उडायचंय त्यांना नको असते त्या टाइमला प्रोटेक्शन. तर मला वाटतं तर दोन्ही ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असायला तिथे अतिशय मस्त आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. कारण पालक काय करत आहे ना पालकाला वाटते की मुलाने उंच आकाशात भरारी घ्यावी पण तो त्याचे पंख कापून टाकत आहे. त्या पालकाला म्हणजे इतकं जास्त केअर करत आहे की छोट्या बाळासारखं त्याला कळतच नाही आहे की मी अजाणतेपणाने यांचे पंख कापत आहे म्हणून एक लेवल पर्यंत 5वी 6वी 10वी त्याच्यानंतर तुम्ही त्यांना 10वी पर्यंत त्यांना कळते 12वी पर्यंत चांगले होत आहे. म्हणजे आम्ही ज्या वयात समजदार होतो त्या वयातला आता 8वीतलाच पोरगा तेवढा समजदार आहे. त्यांना त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे. तर त्याच्यामुळे ते त्यांना मोकळं सोडायला आणखी सगळ्यात जास्त आपल्या बोलण्यात त्यांना दाखवायचं की माझा तुझ्यावर विश्वास आहे तू चुकूच शकत नाही कोणी काही असो तू चुकूच शकत नाही
हे त्यांच्या मनावर बिंबवणं हे महत्वाचं आहे. मला त्या दिवशी माझ्या मुलीने फोन केला, मी तिला एकटीच आहे मला, तरी ती 11वीतच मी तिला मुंबईला टाकण्याचा निर्णय घेतला. तर यांच्या मित्रांनी माझ्या मिस्टरांच्या की सेठजी तुम्हाला एकटीच आहे, इथं काही एज्युकेशन नाही आहे का, नागपूर आहे, मुंबईच का बरं, हे असंच का बरं, ते तसंच का बरं. मी म्हटलं नाही, म्हटलं आपला विश्वास आणि तिला हे दाखवायचं आहे की माझा विश्वास आहे म्हणून मी तुला इतक्या लांब पाठवते, तू चुकूच शकत नाही. म्हणजे कधी तिचं पाऊल किंवा कोणाचं, हे मी माझी मुलगी म्हणून नाही, किंवा कोणी आपल्या मुलांना बाहेर पाठवायचं आहे, इव्हन घराच्या बाहेर सुद्धा पाठवताना तेवढा विश्वास ठेवा त्यांच्यावर. आणि तो प्रत्येक वेळेस तुम्ही बोलताना दाखवा की तू चुकूच शकत नाही. मला माहिती आहे तू चुकूच शकत नाही. एखाद्या वेळेस त्यांच्यावर असा एखादा प्रसंग याला की जिथं त्यांचं वाकडं पाऊल पडेल तिथं त्यांना आपली एक गोष्ट की तू चुकूच शकत नाही, ती तिथून वापस आणेल घरी त्या न चुकता. कारण तो एक म्हणजे मला तरी वाटतं ह्या गोष्टीवर माझा आहे विश्वास. नाही, बरोबर आहे. म्हणजे एक तो दिमागात येईल की अरे आपल्या पॅरेंट्सचा आपल्यावर भरोसा आहे. बाकी कोणाला असो की नाही असो, म्हणजे आपले तेवढं आपल्याला एक प्रोटेक्शन आहे की हा आपल्या घरचे आपल्यावर ट्रस्ट ठेवतात. तर मी तो ट्रस्ट तोडलाच नाही पाहिजे. हा, म्हणजे तिथे कसं गलत पाऊल टाकण्याच्या आधीच एक तो एक रोकावून जातो. तर आजचं जे डिस्कशन आहे भरपूर उपयोगी आणि एक खूप सोशली टॉपिक वर झालेलं आहे आपलं, आणि बरीचशी माहिती पालकांना, बरीचशी माहिती स्टुडंटला मिळाली आहे. आणि भरपूर आनंद झाला मला तुमच्याशी या टॉपिक वर बोलून. तर होऊ शकते फ्युचर मध्ये आपल्याला जे पॅरेंट्स आणि स्टुडंट मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते होपफुली आपल्याला फेस नाही करावं लागेल. कारण जेव्हा आपण एकाच सोसायटीमध्ये सांगत आहे की तुम्हाला फक्त ट्रस्ट ठेवायचा आहे तुमच्या मुलांवर म्हणा की स्टुडंटवर, ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि जर ट्रस्ट बिल्डअप झाला तर मग तर आज जे आपण म्हणतो की पॅरेंट्स फ्रेंड सर्कल मध्ये इन्क्लूड झाले आपले मोस्टली असतात. प्रॉब्लेम मुलींकडे तर जास्त आहे आता की मुली इन्क्लूड करतात पॅरेंट्सला त्यांच्या की माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये आहे तुम्ही, म्हणजे इव्हन त्यांचे कॉन्टॅक्ट शेअर असतात फ्रेंड्सचे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या मला असं वाटतं या जनरेशन पासून स्टार्ट होत आहे. आणि खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होता आपला. खूप खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही या गोष्टीवर बोलल्याबद्दल. आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा एक किमती वेळ दिल्याबद्दल. आणि मी पण खूप धन्यवाद देते तुम्हाला की तुम्ही म्हणजे मला बोलवलं आणि थोडीस म्हणजे आपलं एक छान हेल्दी डिस्कशन झालं. तर छान वाटलं मला पण या गोष्टीबद्दल.